लोक पाहतो, न सहस्ती काचित व्यवहार वर्तने, न यत्र वाक् विस्फुरति प्रवर्तिता, ब्रुवन् न सत्यां इह तां हताशय करोति विश्वव्यवहार विप्लवम्। ऐसा कोई भी व्यवहार मार्ग नहीं है जहाँ पर की वाणी प्रवर्तक स्वरूप से न प्रकाशमान होती हो। इसीलिए जो दुर्बुद्धि यहाँ उस असत्य वाणी को बोलता है वह समस्त व्यवहार ही लोभ करता है। वाणी प्रवर्तक आहे की जे वस्तू स्वभावाला प्रकाशित करत असते, म्हणून ती वाणी सत्यच असली पाहिजे आणि सत्यवाणी ही सम्यज्ञान रूपच असू शकते। सम्यज्ञानाशिवाय सत्यवचन असू शकत नाही। म्हणून मिथ्यादृष्टी जीवाने जरी 5 महावर्ग धारण केली, त्यामध्ये सत्य महावर्ग जरी म्हटलं गेलं, परंतु त्याला सत्य महाव्रती करणारे योग म्हणतच नाही। कारण वस्तू स्वभावाबद्दल अज्ञान असताना सत्य जे आहे त्याचं निरूपण केलं जाऊ शकत नाही आणि त्याशिवाय वस्तू स्वभाव तसाच्या तसा प्रकाशित होऊ शकत नाही। म्हणून आपण बघत होतो सम्यक ज्ञान जे आहे तेच खरोखर सत्य वचन आहे। बघितलं आपण का कि जैन धर्म की सबसे बड़ी विशेषता है तो वस्तु स्वरूप के प्रतिपादन करने की है और कल्याण सब कुछ वस्तु स्वरूप की सही जानकारी पर निर्भर है। वस्तु स्वभावाचं जसं आहे तसं ज्ञान श्रद्धा त्यावरच या जीवाचं कल्याण अवलंबून आहे असं म्हणतात। लोग हैरान होते हैं कि मोह नहीं छूटता और मोह ही दुखदायी तत्व है। सगळ्याचं एकच म्हणणं आहे, मोह सुटत नाही, मोह सुटत नाही। मोह सुटत का नाही? सुटत नाही का मोह सोडायचा नाही हा प्रश्न। मोह सुटत नाही का सोडत नाही? काय झालं? खरं बोलायला सुद्धा अडचण नाही, मोह सोडत नाही असं म्हणा नाही। तुमची मुलगी बरी आहे, वडिलावर गेली, तुम्ही किती पक्का आहे बाबा आमचं सुटत आहे असं म्हणायचं। तर लोग हैरान होते कि मोह नहीं छूटता, मोह सुटे ना काय करायचं। थोडं शास्त्र जो वाचतो त्याला समजतो, जरा मोहाचं वर्णन केलेलं असतं आणि तो थोडंफार जीवनामध्ये त्या मोहाचं फळ पण अनुभवत असतो आणि मग त्याच्या परिणामामध्ये कधीतरी असे परिणाम उत्पन्न पण होतात। कशा आहेत? कर्म मंद उदय असताना की हे सोडायला पाहिजे, परंतु प्रमाण आणि पुरुषार्थाचा अभाव असताना, पराची रुची असताना तिथं तो मोह काही सुटताना दिसत नाही आणि म्हणतो मोह सुटत नाही। दुःख सहन होत नाही आणि मोह सुटत नाही।
माकडाचा मोह, पोपटाचा मोह आपण ऐकला. माकडाने त्या अंड्यामध्ये शेंगदाणे अन्न घेण्यासाठी हात घातला, हातात शेंगदाणे घेतले, मूठ बंद केली आणि हात बाहेर. मग काय कुणी धरले? तर ते शेंगदाणे म्हणजे तो मोह आहे. शेंगदाण्याच्या प्रती जो मोह आहे तो मोह सोडायला तयार नाही. मुठी सोडली, शेंगदाणे पडतील खाली, हात बाहेर येईल आणि तो स्वतंत्र राहील. पण नाही, शेंगदाणे सोडायचे नाही आणि हात पण बाहेर काढायचे. काय निघणार? शेंगदाणे न सोडता निघत का हात? पवित्र सोडायचा नाही. आणि मला स्वतंत्रतेचं, स्वाधीनतेचं सुख पाहिजे, आनंद पाहिजे अशी विचार धरलंय तर ढिलं करावं लागेल, ढिलं करावं लागेल. त्याच्यासाठी तर दान उपदेश आहे, ढिलं करा. लोक ढिला करण्यासाठी तो उपदेश आहे. जिनवानीमध्ये कशा आहे, नष्ट करण्यासाठीच उपदेश आहे खरं. पण कशा नष्ट करण्याच्या अगोदर कशा ढिले तर पडले पाहिजेत का नको? मूठ सैल व्हायला पाहिजे का नको? मूठ सैल न होता तो हात सुटणार आहे का? आणि मूठ घट्ट धरून ठेवणार तर तिथं सुटणार नाही. माकड पकडायची अशा पद्धतीनं होती. हांड्यात शेंगदाणे ठेवायचे आणि मग ते माकड हांड्यात हात घालून शेंगदाणे काढायला बघायचं. पण हात जाताना तर सरळ जातो, मोकळा असतो, पण बाहेर येताना अडचण. म्हणून मोह सोडण्यासाठी आचार्यांनी तिथं वस्तूचा स्वभाव मला सांगितलाय जसाच्या तसा. प्रवचनसारामध्ये पण तशी गाथा येते पण येईल. आणि जो वस्तू स्वभावाला जसं त्या तसं जाणेल त्याने त्या ठिकाणी मोह करून दाखवावा असं एक चॅलेंज म्हणा आम्हाला दिलेलं आहे. वस्तू स्वभावाला जाणणाऱ्याच्या ठिकाणी मोह उत्पन्न होऊ शकत नाही अशी व्यवस्था. पण वस्तू स्वभावाला आपण जाणण्यामध्ये प्रमादी राहतो, म्हणजे स्वाध्याय करण्यामध्ये प्रमादी राहतो. पुढचा चॅप्टर ते येणार आहे. तर काय म्हणते तुला? लोग हैरान होते हैं कि मोह नहीं छूटता और मोह ही दुखदाई तत्व है और किसी प्रकार का दुख ही नहीं मनुष्यों को. जर बघितलं तर मग याला सोडून या माणसाला दुसरं कोणतं दुःख नाही. मोहाला सोडून या जीवाला दुसरं कोणतंही दुःख नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी धर्म आपल्याला जो करायचा आहे त्या पाठीमागचा आपला उद्देश पक्का असला पाहिजे की धर्म मी जो करतोय तो कशासाठी बोला कधी बोला मोह सोडण्यासाठी, मोह नष्ट करण्यासाठी मी धर्म करतो आहे. धर्म पुढे बस की तुला वृत्ती सुद्धा काय आहे का? स्वतः आहे का गांधीला? मग बरं. तर मोह त्याला सोडून या जीवाला दुसरं कोणतं दुःख नाही असं तिथं सांगायचंय. वडणीने पटतंय का बघ? सांगतायत सब मनुष्य है अपने अधिष्ठित एक एक शरीर में रहते हैं, अपने आप में बसते हैं, इनको कौन सा क्लेश है? सर्व जीवांना स्वतंत्र स्वतंत्र बंगला दिलाय.
वेगवेगळं घर दिलंय सगळ्यांना राहायला, अडचण काय? जेव्हा एकाच ठिकाणी जास्त लोक आहेत तर अडचण, पण आम्हाला प्रत्येकाला वेगवेगळं मिळालं. मग प्रश्न केला त्यांनी, अपने अपने अधिष्ठित एक एक शरीर में रहते और अपने आप में बसते हैं. सगळे आपापल्यामध्ये राहतायत. म्हणून प्रश्न करताय, इनको कौन सा क्लेश? आम्हाला कोणता त्या ठिकाणी त्रास आहे तर सांगा. मग असं असताना सुद्धा इथं आमच्या परिणामामध्ये असणारा मोह ते सांगतात. पर मोह जो लगा रखा है पर वस्तु में, यह मैं हूं, यह मेरा है, इस तरह की जो कल्पनाएं चलती है वे परेशान किए रहते हैं. दुसरं काय झालाय? मोह. मोह झाले. मोह जो लगा रखा है पर वस्तु, पर वस्तु है ना, पर वस्तूंमध्ये काय मोह. काय मोह? मोह कशाला म्हणायचं? सोप्या शब्दात सांगितलं काय, ज्या काही परवस्तू आहे, परवस्तू, परवस्तू तर समजते का नाही? कोण कुठे आहे? तोंड तिकडे अज्ञानीला परवस्तूचं ज्ञान नाही ना. अज्ञानीला पर कशाला म्हणायचं माहितीच नसतं. माहिती आहे का तुम्ही पर काय नाही म्हणते अजून सुद्धा. किती वर्ष शास्त्र आहे अजून त्याला माहित नाही पर काय. त्याला स्वीकारायचं नाही म्हणून म्हणतो ते, बाकी काय नाही. त्याला माहिती आहे की शरीर पर आहे, घरदार मुलं बाळ पर माहित नाही तुला, पण तुला मान्य नाही, स्वीकार करायचं नाही असंच म्हणून म्हणतोय माहिती नाही मला. पर अज्ञानीसाठी पर वस्तू संबंधीच ज्ञान नसतं. कारण स्ववस्तूच अज्ञान आहे. परवस्तू समजण्यासाठी आचार्यांनी सांगितलं. अरे हे पर म्हणायसाठी त्याला स्व तर कळलं पाहिजे. माझं केव्हा दुसऱ्याचं केव्हा. तुम्हाला तुमची वस्तू कोणती आहे हे समजली तर तुम्हाला माझी वस्तू कोणती नाही हे पण समजेल. काय म्हणलं? माझी वस्तू कोणती हे समजल्याशिवाय परवस्तू कोणती आहे हे समजणार नाही ना. पर समजण्यासाठी स्व जाणणं अनिवार्य आहे. स्वला जाणावं लागेल. म्हणून आचार्य म्हणते, जो जीवाला जाणत नाही तो अजीवाला जाणत नाही. जो जीव अजीवाला जाणत नाही त्याला सम्यक दर्शन असू कसं शकेल असं म्हणते समजण्यासाठी. जीवाला जो जाणत नाही तो अजीवाला कसं जाणणार. तसंच जीव म्हणजे स्व, जीव म्हणजे मी, आणि त्या मीला जो जाणणार नाही तो पराला जाणणार कुठून असा प्रश्न आहे. आणि म्हणून मग तिथं जितक्या म्हणून परवस्तू आहे त्यालाच मी आणि माझं मानत आलेलो आहोत अनादी काळापासून आतापर्यंत. अनादी काळापासून आतापर्यंत काय मान्यता काय? जे संयोगात आलेली वस्तू आहे त्या वस्तूंनाच मी आणि माझं समजत आलोय, मानत आलोय, पाहत आलोय, अनुभवत आलोय. इकडे जर
आणि म्हणून इथं त्याचं नाव म्हणताय मोह. आणि पर आणि स्वचा निर्णय करण्याचा उपाय साधा सोपा आहे. जे आपल्याला सोडून जातं ते, म्हणजे आपल्याला सोडून कधी राहू शकत नाही ते, एवढं साधं सोपं. पण नाही ना, हे स्वीकार सोडून जाते ते पर कसं म्हणायचं असं. कारण त्याला आपण मी माझं म्हणण्याचे इतके संस्काराने बघतो, खोट्या संस्काराने. मी आणि माझं म्हणण्याचे खोटे संस्कार, आणि त्या संस्कारामुळे आपल्याला हे मान्य होत नाही की हे पर आहे. जरी आपल्याला सोडून जात आहे, जरी आपल्याला इकडे बस आपल्याला सोडून जात आहे, तरी आपल्याला हे मान्य नाही की हे पर होत. सोडून गेल्यावर सुद्धा मान्य नाही, तर मग बरोबर असताना कसं आपण मानणार की हे पर आहे. इष्टाचा वियोग झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं का ते पर होतं म्हणून, आपलं नव्हतं म्हणून, मी नव्हतो, माझं नव्हतं. इष्टाच्या वियोगामध्ये असं भासित होतं का? मग गेलं तरी आपल्याला त्याच्याबद्दलचं ममत्व सुटत नाही. मग जवळ असताना त्याबद्दलचं ममत्व नष्ट कसं करायचं? अडचणी आहे. बरोबर असताना शरीर बरोबर आहे ना, मग त्याच्याबद्दलचं ममत्व नष्ट होतंय का? का होत नाही? का होत नाही? शरीराबद्दलचं ममत्व का नष्ट नाही होत? अज्ञानामुळं, खोट्या संस्कारामुळं. अज्ञानाने केलेले संस्कार आहेत ना. परत 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 एका गोष्टीला, ज्या गोष्टी आपल्याला त्याला मी माझं म्हटलं, शेळीला कुत्र म्हटलं तर ते शेळी कुत्र होऊन जात नाही का? संस्काराने. संस्कार महत्वाचे. आणि उलटे संस्कार, उलटे आणि उलटे दोन्ही संस्कार आहेत ना. मग उलटे संस्कार आणि उलट्या संस्कारामुळे हे झालंय. ते शेळी नाही कुत्र आहे, शेळी नाही कुत्र आहे, शेळी नाही कुत्र आहे असं सांगितलं नाही सगळ्यांनी त्या शेळी विकायला निघालेल्या माणसाला. आणि मग दोघा तिघा चौघांनी सांगितलं शेळी नाही कुत्र आहे, तर सोडून दिली का नाही ती शेळी कुत्र म्हणून? संस्कार, फक्त संस्कार करायचा अवकाश. आणि आपल्या मान्यता बदलायला वेळ लागत नाही. मग अनादी काळापासून जे संस्कार आहेत, कोणते संस्कार? शरीर माझं आहे, शरीर माझं आहे, शरीर माझं आहे, शरीर म्हणजे जीव, शरीराच्या आश्रयाने सुख, जे काय आहे ते शरीर. कुणी सांगू दे, काही सांगू दे, आपण ऐकू, आपण सांगू, पण शरीराबद्दलचा जो आपलेपणा आहे तो सुटायला तयार नाही. म्हणून तर सांगितलं संवर आणि निर्जरा, दोन गोष्टी सांगितल्या. खोटे संस्कार थांबवा आणि जुने संस्कार नष्ट करण्याचा निरंतर अभ्यास करा. त्याचं नाव निर्जरा आहे. परत परत विचार करावाच लागेल. ज्यांना आपलं आत्म्याचं कल्याण करायचंय त्यांना विचार करावा लागेल. माझं नाही, परद्रव्य माझं नाही. तुम्ही आजपासून विचार सुरू जरी केला निरंतर, शरीर माझं नाही, माझं नाही, माझं नाही, नाही, बघा तुम्हाला काय फरक पडतो. आचार्य म्हणते 6 महिने एवढा विचार करून बघा. माझं नाही एवढं जर म्हणा, आत्मानुभव बाजूला ठेवू आपण थोड्या वेळ. पण दिसणाऱ्या शरीराला माझं नाही असं तर म्हणायला शिकायला काय? म्हणता 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 कुठेतरी त्या शरीराबद्दलचा आपलेपणा नष्ट होऊ शकतो. होणार नाही असं नाही, पण संस्कार करत राहावे लागते. म्हणून इथं म्हणते कि मोह जो लगा रखा है पर वस्तु में यह मैं हूं, यह मेरा है, इस तरह की जो कल्पनाएं चलती है वे परेशान किए रहती हैं. पुढे काय सांगते? मर गई है
शरीर छोड़कर चल दिया। नहीं क्या झालं? मर गए, शरीर छोड़कर चल दिया। जहां जाने का भवितव्य है चले गए। जसे आपण चांगले वाईट विचार केले वीर, त्यानुसार तिथं तिथं आपण जाणार, असं काय समजायचं कारण नाही। आपल्या परिणामाला अनुसरूनच आपल्याला गती मिळणार, माहिती आहे का? मग काय करतो हे आपल्याला कळतंय का नाही? आणि मग आपण जर आपली खोटी समजूत काढली, नाही 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 मला काय नाही, मी चांगलंच आहे, माझं चांगलंच आहे, माझं चांगलंच आहे, त्या संस्काराने थोडंच चांगलं होणार आहे। वाईटाला चांगलं म्हणून थोडंच वाईट गोष्ट चांगली होणार आहे। पापाला किती चांगलं म्हटलं म्हणून पाप काय पुण्यात रूपांतरित होईल काय? पाप पापच राहणार। पण आम्ही त्या पापाला चांगलं कोटिंग द्यायचा प्रयत्न करतो। नेहमी कुठल्या तरी आपल्या मोहाला चांगले धर्माचे कोटिंग द्यायचा प्रयत्न केलेला असतो आपण। जितकं आपलं परिग्रह रूप पाप असू द्या, नाहीतर हिंसा रूप पाप असू द्या, नाहीतर खोटं बोलणं रूप पाप असू द्या, नाहीतर चोरी करणं रूप पाप असू द्या, आपलं 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 काम कसं चाललेलं असतं, त्याला कुठंतरी एक चांगलं रूप द्यायचा प्रयत्न आम्ही करत असतो। दोषांना गुण बनवण्याचा आपला प्रयत्न चाललेला असतो। माझी चोरी चोरी नाही, माझा परिग्रह पाप नाही, दुसऱ्याचा परिग्रह पाप थोडासा सुद्धा, आणि माझा भरपूर परिग्रह सुद्धा मला पाप भासित होणार नाही। अडचण ही चर्चा कशासाठी? मर गए, शरीर छोड़कर चल दिया। इष्टाचा भी होतो, शरीर सोडून जाते, जाणार आहे, राहणार नाही। थांबते का कोण? जाते, सगळे जाते, मी पण जाणार। जहां जाने का भवितव्य हो चले गए, है ना? जेथे जाण्याची योग्यता आहे त्यानुसार जाणार आहे। काय लक्षात असू। क्या रहा यहां? मागं राहिलं काय? विचार कर। ज्याच्याबद्दल मी आज किती विचार करतो, किती विकल्प करतो, किती चिंता आहेत माझ्यामध्ये, कशाबद्दल आहे तुम्ही कधी जरासं जागत राहा ना। आणि त्यासाठी म्हणून म्हटलं वेळ काढा, ध्यानासाठी थोडा वेळ काढा, ज्यामध्ये हे विचार येतील, करावं लागतील, केले जातील, केले पाहिजे। कोणते कोणते विचार? काय हे सगळं म्हटलं ना? क्या रहा यहां? काय राहिलं? पुढे गेलो आपण, राहिलं काय इथं आता आपलं? क्या रहा यहाँ? जिस वैभव में मोह करके इतनी परेशानी उठाई जा रही है, उसमें तत्व क्या है, सार बात क्या है? प्रश्न क्या मिले? जिस वैभव में मोह करके इतनी परेशानी उठाई जा रही है, ज्या वैभवामध्ये मोह करून किती किती त्रास आहे मोहन भाई, त्रास आहे ना? काय म्हणतो? जिस वैभव में मोह करके इतनी परेशानी उठाई जा रही है, उसमें तत्व क्या है, सार बात क्या? याचा विचार केला तर मग आसक्ती सुटेल, मूढता सुटेल, मूर्खता नष्ट होईल। विचार करावा लागेल। काल आपण चर्चा केली ना, जी पर्याय मिळाली त्याच्यात किती मूळ होतो, काय वीर?
आला होता वीर कुठं नातेपुतेमध्ये, आम्ही बसलो होतो मी तो त्याचे पप्पा काय. मग त्याने आपला एक ड्रेस घातला होता, पॅन्ट आतमध्ये एक टी शर्ट गळ्यापर्यंत काय, वरनं एक शर्ट घातला होता. घाम येत होता, लाईट नव्हती, पंखा नव्हता, बंद म्हणजे लाईट नसल्यामुळं पंखा बंद, गरम होतंय सारखा असा असा करत. मग मी म्हटलं अरे गरम होत, मग ही का घातलं असं, त्रास होतोय बरं का, घाम येत होता, त्रास होतोय, उकडत असा करत होता सारखा काय वीर, बरोबर आहे. मग म्हटलं का घातलं, म्हटलं चांगलं दिसत, भारी दिसते, बस एवढंच, चांगलं दिसतंय म्हणून तिथं घाम आला, त्रास होतोय, पण चालतंय. जसं बायकांच्या अंगावरचे दागिने बाहेरून आले ते काल लोक आलते का नाही गाण्याला, मग अंगावर दागिने भरपूर घालून आले. मग येताना एक दुसरी पण साध्या कपड्याची बॅग आणली. कार्यक्रम झाला नाही तोपर्यंत म्हटले वज्ज झाले आणि सगळे एक एक दागिना म्हणून काय नको ठेवायला अंगावर, फक्त लोकांना दाखवण्यासाठी किती त्रास सहन करतोय. म्हणून सांगतो पर्याय मोठा किती आहे, थोड्यासाठी थोड्या वेळासाठी काय. म्हणून इथं त्यांना म्हणायचं इथं राहिलंय काय काय त्याच्यामध्ये सार, किसको दिखाना है कि हम बड़ी भागी है, कशासाठी कोणाला दाखवायचंय. आता वीरचं लग्न व्हायचंय अजून, त्याला पण अजून खूप टाइम, पण त्याला वाटतं आत्तापासूनच मी चांगलं दिसलेलं बरं आहे ना. त्रास मी म्हटलं शर्ट काढ की, आता काढ की म्हटल्यावर काढते का, तुम्हाला काय वाटतंय काढला का नाही, नातवावर एवढा सुद्धा विश्वास नाही. मी सांगितलं होतं काढावं लागला बिचारायला, काढायचा ना होता पण काढला त्याने, अडचण अशी. पण काढायची भावना नाही, तसं मोह सोडायची मला बिलकुल भावना नाही, जसं आपल्याला दान द्यायची बिलकुल भावना नाही. बरोबर आहे. आमचा लोभ तुम्ही काढून घेऊ नका, आमचा लोभ आमच्या जवळ राहू द्या, आमचा मोह आमच्या जवळ राहू द्या. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे का. मला त्रास होते तर मी सहन करतोय ना, त्या ओझ दागिन्याचं मी सहन, तुम्हाला काय अडचण आहे. मला गरम होतंय तर मी सहन करतोय ना, तुम्हाला काय अडचण आहे वीर, बरोबर आहे. मला माझं चाललंय ना, तुम्ही का मध्ये मध्ये. हाच प्रॉब्लेम आहे देवशास्त्र गुरूंचा तुमच्यासाठी. का बरं देवशास्त्र गुरूंचा तुमचं काय म्हणणं का आमच्या मध्ये मध्ये करत, आमचं चाललंय ना, तुम्हाला त्रास होतोय का त्याला. आम्ही त्रास आम्हाला होतोय, आम्ही सहन करतोय, तुम्ही आपलं बसाय तुमचं काम बघायचं. आवडत नाही, बरोबर आहे. मी शांत आवडत आहे. मोह सोडा म्हणलेला आवडत नाही, राग सोडा म्हणलेला आवडत नाही, देश सोडा म्हणलेला आवडत नाही, परिग्रह सोडा म्हणलेला आवडत नाही. काय आवडत. आणि सोडलंच जरी रेशमी साडी सोडा म्हटलं आवडत नाही, रात्री भोजन सोडा म्हटलं आवडत नाही, ब्रेड पाव तसलं काय खाऊ नका आवडत नाही. हा बरोबर आहे. काय हे आवडतं आणि जबरदस्तीनं त्या ठिकाणी सोडलं जाईल, पण भाव काय कधी एकदा पुन्हा ते मी ग्रहण करेन, ही तीव्रता आहे. पण प्रश्न एवढाच विचारला इथं, किसको दिखाना है कि हम बड़े भारी हैं. कशासाठी चाललंय, कशासाठी. जो काही त्या ठिकाणी चाललेला व्यवहार चेतन कशासाठी, चेतन कुठे आहे, किसको दिखाना. लोकांना दाखवावं तर लागते, त्याच्याशिवाय कसं. लोक क्या कहेंगे, प्रॉब्लेम हा एवढाच प्रॉब्लेम आहे आपला सगळ्यांचा. लोक काय म्हणतील आणि त्यासाठी तुम्ही किती किती त्रास करून घ्या, किती दुःख सहन करणार. लोकांना काय प्रॉब्लेम, लोक नुसतं म्हणून जाते ते, लोक
म्हणून जाते. द्रौपदी फक्त म्हणून गेली, पण परत किती त्रास झाला त्या दुर्योधनाला म्हणलेल्याचा. झालं, म्हणून गेली, विषय संपला सुटला, असं व्हायला पाहिजे. तसं नाही, म्हणणारे म्हणून जाते, विसरून पण जाते. आपण काय म्हटलं काय नाही म्हटलं, पण ज्याला जी काही म्हटलं असेल तो मात्र तिथून त्याची ती धारा सुरू होते. जोपर्यंत त्याचं सोल्युशन निघत नाही तोपर्यंत मरस तोपर्यंत सोडत नाही. हेच चाललंय आपण. किसको दिखाना है, प्रश्न असा आला, किसको दिखाना है कि हम बड़े भारी है, ये तो सभी मोही है, अज्ञानी है, दुखी है. किसको बताना, ज्याच्या समोर तुम्ही तुमचा मोठेपणा दाखवायचा प्रयत्न करताय ते कसली लोक आहेत, तुम्ही त्यांचा तर विचार, जाऊ दे. जे ज्यांच्या समोर तुम्ही तुमचा मोठेपणा, तुम्ही भारी हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करता, ते लोक कसे आहेत बघे. काय म्हणते ते, ये तो सभी मोही है, मूर्ख आहेत ते सगळे. कोण? ज्यांच्या समोर आपण आपल्याला मोठं मोठं सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय, ते लोकांची योग्यता तर बघा, लायकी तर बघा काय. म्हणजे असं चांगलं 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 लिहिलं, चिंतन करण्यासारखं लिहिलं. विचार करा ना की ते समोरचे लोक काय काय कोणत्या क्वालिटीचे आहेत की त्यांच्यासाठी मी मरतोय, मी त्रास करून घेतोय. गरज आहे का त्यांच्यासाठी मला हे करण्याचं? नाही, पण मोह असा आहे, त्याचं नाव आहे मोह. आपल्याला आपलं पण अज्ञान दिसत नाही आणि समोरच्याचं पण अज्ञान दिसत नाही. तेच म्हणते, वे सभी तो मोही है, अज्ञानी है, दुखी है, फिर भी उनको तुम बताना चाहते हो कि मैं महान हूं. मोह ही समस्त जगत को परेशान किए हुए है, वह मोह कैसे छूटे, इसका उपाय जैन शासन ने सम्यक ज्ञान बताया है. उपाय हा मोह ही समस्त जगत को परेशान किए हुए है, वह मोह कैसे छूटे, इसका उपाय जैन शासन ने सम्यक ज्ञान बताया है. हम समस्त पदार्थ को यथार्थ भिन्न भिन्न पहचान ले, भिन्न है सब इसलिए भिन्न भिन्न जानने की बात कही जा रही है. कुछ तो प्रकट नजर आते हैं, धन वैभव कुटुंब मित्र परिजन, ये सब क्या आपके आधीन है? काही तर प्रकट भिन्न दिसत आहेत, पण त्याच्यावर सुद्धा मी विचार करायला तयार नाही. इतकी मूर्त आहे माझी. काय म्हणले, स्त्री पुत्र दिले ना, कोण कोण भिन्न आहे, धन वैभव हे सगळं भिन्न आहे, प्रकट भिन्न आहे म्हणून. हे यासाठी वेगळं काय आपल्याला शास्त्र वाचायची गरज नाही, प्रकट भिन्न आहे या सगळ्या बाह्य गोष्टी. पण तरी सुद्धा त्यामध्ये मूळता किती आहे, ते मी आणि मी त्यांचा, ते माझे असं. आणि कशामुळं, वस्तू स्वभावाचं जसच्या तसं ज्ञान नाही. त्यामुळे हे सगळ्या अडचणी आहेत, एवढं गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. हे सांगायचं इथं वर्णिले, जसं वस्तूचं स्वरूप आहे तसं आपण विचारात घ्यायला तयार नाही. आपल्या कल्पना आपण खोट्या आणि सोडायला तयार नाही. आणि तुम्हाला कोणी जबरदस्ती करत नाही की या खोट्या कल्पना तू सोडायच्या नाहीत म्हणून. विशेषतः ही आहे, ज्या खोट्या कल्पना आपण करून बसलोय परद्रव्यासंबंधी, मी माझे, जी पर्याय मूळता आमची झालेली आहे मी माझे, त्या कल्पना तुम्हाला आहे ना, म्हणजे सोडू नका म्हणून कोणी जबरदस्ती करताय काय? तुम्ही बिलकुल सोडायच्या नाही त्या खोट्या कल्पना. मी त्या कल्पनेला धरून बसलोय, माझं आहे. आणि मग मी त्या कल्पना सोडू शकतो. दुसऱ्या जगातला कोणी जरी आला, तर देव जरी आला तर ती कल्पना काढू शकत नाही. यासाठी प्रसिद्ध आपल्याला माहिती आहे उदाहरण मरीचीच. देव आदिनाथ मरीचीचे आजोबा होते.
आणि अरिहंत पदाला प्राप्त झालेले ते सुद्धा त्या मरीचीची मान्यता सोडवू शकले नाही की बाबा हे सगळं तू विचार करतोय हे खोट आहे. देव करू शकत नाही. कोण करू शकतं त्या कल्पनेला दूर? फक्त मी आणि मीच फक्त माझ्या कल्पना दूर करून मला सुखी करू शकतो. दुसऱ्याच्या हातात माझं सुख नाही आणि दुःख नाही. दुसरा कोणी मला सुखी करू शकत नाही, दुसरा मला कोणी दुःखी करू शकत नाही. माझ्या कल्पना आहे अज्ञानाने केलेल्या परद्रव्यासंबंधी मी आणि माझं शरीर कोणाचं? वीर. आणि शरीराचं रूप कोणाचं? जीवाचं का बुद्गलाचं? फक्त आहे ना. म्हणून जास्त टेन्शन घ्यायचं नाही शरीरासाठी. कसं जसं असेल तसंच. त्यापासून आपली भिन्नता ही निरंतर ज्ञानामध्ये ठेवावी लागेल. माझी फै बरोबर. आणि मला फोन आला होता आणि मी गेले नव्हते है ना. इथं बसून विकल्प गेल्यानंतरचे विकल्प असंच तोपर्यंत काय नाही. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याबद्दल विकल्प करायला तयार नाही. आपली आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, बायको आहे, अरे ह्या सगळे जण आहे. आपण त्यांच्यासाठी पण थोडा वेळ दिला पाहिजे व्यवहारामध्ये. हा विचार येतो जेव्हा पैसे मिळवत असतो तेव्हा. काय शास्त्र बसावं आपण आता बाबाजवळ, माजवळ, दादाजवळ आणि भावांजवळ, जे काही आपले जवळचे ज्यांना आपण म्हणतो मानतो, थांबावं करावं असं होतं. लग्न झाल्यावर थांबणार आहे प्रश्न आहे मला. कारण कोण नाही आहे तिथं. नातेपुत्याला पण महाराज जाणार ते आज आपलं सांगतो तुम्हाला माहिती. तुम्हाला कळलीच असेल आहे ना. माझा नातेपुत्याचे शास्त्र कोण सांगणार? सांगते म्हणा, पण इथं बरं का तिथं बरं का ते तुम्ही ठरवा. तिथं गेलं तर दुकानदारी महत्वाची होती आणि संसार आहे, मोह आहे, त्याच्यापासून लांब राहिलं तर बरं. राहू शकताल का तुम्ही हे झाल्यानंतर? आता ऐका हो, राहू शकतो. राहू शकतो म्हणायला काय जाते, पण राहणार का म्हटल्यानंतर कसं कसं राहायचं? इतके दिवस राहायचं आणि मीच ठरवायचं. असू द्या व्यवहार तिथल्या ठिकाणी तिथल्या ठिकाणी ठीक आहे. पण मला सांगायचं काय सांगायचंय? दुसरा कोणी आपली चिंता नष्ट करू शकणार नाही. मलाच त्या ठिकाणी. म्हणून इथं सांगताय तीन शासनाचं महत्व. वस्तूचा स्वभाव तसाच्या तसा जाणार. शरीरादी जे परद्रव्य आहे त्याला परद्रव्याला पर म्हणून पहा. नाहीतर मग कल्पनेमध्ये तेच ठेवणार. ते मी, ते माझे, कोण कोणाचं काय आहे सगळे. म्हणून त्या ठिकाणी संबंध कोणाचे? शरीराशी. शरीराचे सगळे आई वडील पै मा हे सगळं असतं काय? पण त्या शरीराला जेव्हा मी आणि माझं मानलेलं आहे तेव्हा मग सगळा हा मोह दुःखाचं कारण ठरतो. म्हणून इथं म्हणतो यह मोह कैसे छूटे इसका उपाय जैन शासन ने सम्यक ज्ञान बताया है. हम समस्त पदार्थों को यथार्थ भिन्न भिन्न पहचान ले. भिन्न है सब इसलिए भिन्न भिन्न जानने की बात कही जा रही. म्हणजे इथं खोटं कुठं नाही. जसं आहे कुछ तो प्रकट नजर आते हैं, धन वैभव कुटुंब मित्र परिजन, ये सब क्या आपके अधीन है? रहना है तो रहते हैं, जब जाने का समय होता है तब चले जाते हैं, बिछुड़ जाते हैं. तो वे प्रकट पर हैं. पर को पर जान लो तो तुम्हारी कल्पनाएं मिट जाएंगी. तुम पर को मान रहे कि ये मेरे हैं, उससे तुम्हारी इच्छा बढ़ती है. ये पदार्थ यो परिणमे यो बने. ऐसे अनेक इच्छाएं जगती है और उसके अनुकूल बाहर में होता नहीं है तो दुखी रहते हैं. अपेक्षा खूप आहे. अपेक्षा म्हणा, इच्छा. आणि सगळ्यात मोठं दुःख कोणतं आहे?
अपेक्षेचा भंग. जी इच्छा आहे ते इच्छा पूर्ण न होणं याच्यासारखं दुसरं कोणतंही दुःख नाही. हे सांगतो. अपेक्षा. तुम पर को मान रहे कि ये मेरे है, उससे तुम्हारी इच्छा बढ़ती है कि ये पदार्थ यो परिणमे. सगळ्याला वाटतं आपल्या संयोगातील आलेली प्रत्येक गोष्ट माझ्या म्हणण्यानुसार परिणमली पाहिजे, है ना. यो बने, ऐसी अनेक इच्छाएं जगती है और उसके अनुकूल बाहर में होता नहीं है तो दुखी रहते हैं. तो मोह कैसे छूटे? जब वस्तु को सही वस्तु का सही ज्ञान हो तब मोह छूटे. ज्यांना मोह सोडायचा आहे त्यांनी काय करावं तर जी वस्तूची जशी व्यवस्था जिनेंद्र देवांच्या ज्ञानात जाणली गेलेली आहे आणि त्यांनी आपल्या वचना दिव्यध्वनीद्वारे आपल्यापर्यंत सांगी आली पोचली, त्याला आपण समजून घेऊन त्याचं तसं ज्ञान श्रद्धान करून तद्रूप यथाशक्ती परिणमन केलं तरच आमचा मोह सुटून आम्ही सर्व दुःखातून मुक्त होणार आहोत. दुसरा दुःखातून सुटण्याचा मार्ग नाही. चिंतन करा. ओम.